गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो माझा आहे डायनॅमिक इम्पिडन्स फॉर पॅरलल सर्किट ॲट रेझोनन्स. आता आपण बेटा डायनॅमिक इम्पिडन्स ऑलरेडी बघितला होता. ठीक आहे, मागच्या सेशनमध्ये आपण डायनॅमिक इम्पिडन्स ऑलरेडी बघितला होता. सर डायनॅमिक इम्पिडन्स ऑलरेडी झाला आहे, मग हा का? तर याच्यामध्ये बेटा कधी कधी आम्ही तुम्हाला सर्किट देतो, त्याच्यावर डायनॅमिक इम्पिडन्स माझा काढायचा असतो. पण कोणासाठी? आता हे सर्किट कुठले बेटा? पॅरलल आहे. पण कधी काढायचं आहे? रेझोनन्समध्ये असताना. कधी काढायचं आहे? रेझोनन्समध्ये असताना मला हे सर्किट डायग्राम काढायचे. ठीक आहे, महत्त्वाचं. आता मागच्या याच्यात जो बघितला होता तो डायनॅमिक इम्पिडन्सच होता, मान्य केलं. पण त्याची इक्वेशन इन टर्म्स ऑफ करंटच्या फॉर्ममध्ये काढली होती. त्याची इक्वेशन तुम्हाला आठवत असेल, I इज इक्वल टू व्ही अपॉन झेड डी आली होती. म्हणजे इन टर्म्स ऑफ करंटच्या फॉर्ममध्ये. इथे मला करंटच्या फॉर्ममध्ये वगैरे नको आहे. इथे तो काय म्हणतोय, प्युअरली तुम्ही डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन काढा. जर इन टर्म्स ऑफ करंट असं नसेल तुम्हाला हे उत्तर घ्यावं लागेल. इन टर्म्स ऑफ करंट असं असेल तर मला इकडचं उत्तर सोडवावं लागेल. दोन क्वेश्चन्स कळाले बेटा. मागच्या याच्यात मुद्दामून हा कन्सेप्ट तुम्हाला मिक्सिंग नको व्हायला म्हणून मागच्या याच्यात काहीच बोललो नाही. आता मी जेव्हा हा नवीन कन्सेप्ट शिकवतोय तेव्हा मुद्दामून मागचा कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. का सांगतो बेटा? दोघांमध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तुम्हाला आठवत आहे डायनॅमिक इम्पिडन्स कॅन बी गिव्हन बाय L अपॉन RC. हा एक प्रकारचा रेशिओ असतो. जेव्हा L, R आणि C कशा असतात बेटा? रेझोनन्समध्ये असतात. ठीक आहे, इथे पण तेच आहे. आता खालच्या साईडला R आहे, वरच्या साईडला कॅपॅसिटर आहे. अशी सेम डायग्राम आपण फ्रिक्वेन्सी ॲट रेझोनन्स फॉर पॅरलल सर्किटसाठी काढलेली. फ्रिक्वेन्सी ॲट रेझोनन्स ॲट पॅरलल सर्किटसाठी काढलेली. तीच सेम डायग्राम तुम्हाला कोणासाठी यूज करायचं बेटा? डायनॅमिक इम्पिडन्स काढण्यासाठी वापरायची. ठीक आहे, ते काढताना सगळ्यात पहिले पुन्हा IC इज इक्वल टू IL साइन ऑफ IL हे इक्वेशन असतं. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही सर्किट रेझोनन्समध्ये असताना दोन इक्वेशन्स फॉलो होतात. पहिली इक्वेशन कुठली असते? IC इज इक्वल टू IL साइन ऑफ IL आणि I इज इक्वल टू IC कॉस ऑफ IL. ठीक आहे, मागच्या वेळेस हे जेव्हा आपण काढलं होतं बेटा I इज इक्वल टू व्ही अपॉन झेड टी, तेव्हा मी ही इक्वेशन वापरली होती. आठवते बेटा? I इज इक्वल टू व्ही अपॉन झेड टीचं जेव्हा प्रूफ केलं तेव्हा मी I इज इक्वल टू IC कॉस ऑफ IL वापरलं होतं. आता जेव्हा मला फक्त आणि फक्त डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन काढायची आहे ॲट रेझोनन्समध्ये, त्यावेळेस मी हे इक्वेशन वापरेल. कुठले बेटा? IC इज इक्वल टू IL कॉस ऑफ साइन ऑफ IL. IC इज इक्वल टू IL साइन ऑफ IL. ठीक आहे, बरं दोघांमधला फरक कळाला. हे पण डायनॅमिक इम्पिडन्स होतं पण इन टर्म्स ऑफ करंट होतं. आता इन टर्म्स ऑफ करंट कुठंच लिहिलेलं नसेल. फक्त डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन काढ. फक्त डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन काढ. पण कधी? ॲट रेझोनन्समध्ये. कुठलं सर्किट? पॅरलल सर्किट. कुठलं सर्किट बेटा? पॅरलल सर्किटसाठी. ठीक आहे, मग सगळ्यांना माहिती IC इज इक्वल टू IL साइन ऑफ IL. याला इक्वेशन 1 देतो. आता मला IC ची इक्वेशन काढायची. IC इज इक्वल टू व्ही अपॉन XC. आठवते बेटा? सेम पॅरलल फ्रिक्वेन्सी काढताना असंच घेतलं होतं आपण. याला इक्वेशन सेकंड देऊ. त्याच्यानंतर IL इज इक्वल टू व्ही अपॉन ZL होतं. ZL का? इथं व्ही अपॉन XC कॅपॅसिटर एकटा आहे म्हणून XC आलं. इथं व्ही अपॉन ZL का? कॉम्बिनेशन आलं म्हणून किती आलं? ZL. याला इक्वेशन थर्ड. तसंच मला आता साइन ऑफ IL काढायचं आहे. साइन ऑफ IL काढायचं असेल तर पुन्हा साइन म्हणजे काय असतं? ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. माहिती आहे, म्हणून मग साइन ऑफ IL ऑपोजिट साईडची किंमत किती बेटा? XL अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस किती बेटा? Z. याला इक्वेशन 4. पुढे काय करू? पुट इक्वेशन कुठली बेटा? सेकंड, थर्ड अँड फोर्थ इन इक्वेशन 1. इन इक्वेशन कशा टाकाल? फर्स्टमध्ये. मग ICच्या जागी केलं व्ही अपॉन XC विच इज इक्वल टू ILच्या जागी व्ही अपॉन ZL. ठीक आहे, इंटू साइन ऑफ IL. साइन ऑफ IL म्हणजे किती आहे? XL अपॉन खाली किती आलं? ZL. याला ZL घेतो. ठीक आहे, हा V आणि हा V काय झाला? कॅन्सल. शिल्लक किती आलं? 1 अपॉन XC इज इक्वल टू किती येईल? XL अपॉन ZL इंटू ZL. ZLचा स्क्वेअर. हे कळालं बेटा? मागच्या याच्यामध्ये आपण हे सोडवताना इथे फक्त आपण डायरेक्ट कॅन्सल केलं नव्हतं. तर इथे आपण काय केलं होतं बेटा? हा V तसाच ठेवला होता. हा V मल्टिप्लाय केला आला डिवाइड. मग 1 अपॉन हा V तसाच घेतला. V इंटू द XC इज इक्वल टू XL अपॉन खाली किती? ZLचा स्क्वेअर. मग V काय झाला? कॅन्सल. असं केलं होतं बेटा. तुम्ही त्याला डायरेक्ट पण कॅन्सल करा तरी चालेल, नाही एक स्टेप वाढवली तरी चालेल. मग इथे वरती काहीच नाही म्हणजे किती आलं? 1 अपॉन XC विच इज इक्वल टू किती बेटा? XL अपॉन खाली किती? ZLचा स्क्वेअर. हा डिवाइडला मल्टिप्लाय, हा मल्टिप्लाय डिवाइडला इकडे गेला होते मल्टिप्लाय. पुन्हा ZLचा स्क्वेअर इज इक्वल टू किती? XL इंटू द XC.
विच इज इक्वल टू एक्सएल सगळ्यांना माहिती ओमेगा एल इंटू एक्स सी 1/ओमेगा सी ओमेगा ओमेगा काय झाला कॅन्सल मग झेड चा स्क्वेअर इज इक्वल टू एल इंटू द 1/सी एल इंटू द किती आलं बेटा 1/सी म्हणजेच झेड चा स्क्वेअर इज इक्वल टू एल/सी मग झेड इज इक्वल टू किती बेटा अंडर रूट ऑफ एल/सी झेड इज इक्वल टू किती आलं अंडर रूट ऑफ एल/सी कळालं बेटा हे झालं माझं प्रूफ म्हणजे ही कुठली इक्वेशन झाली बेटा डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन ॲट रेझोनन्समध्ये ॲट कुठे बेटा रेझोनन्समध्ये डायनॅमिक इम्पिडन्सची इक्वेशन ॲट कुठे बेटा रेझोनन्समध्ये कळालंय पुन्हा एमपी कन्सेप्ट आहे खूप वेळेस टपकतो ठीक आहे खूप वेळेस टपकतो क्वेश्चन घ्या आधी हेडिंग टाकून घ्या डायनॅमिक इम्पिडन्स फॉर पॅरलल सर्किट ॲट रेझोनन्स डायनॅमिक इम्पिडन्स फॉर पॅरलल सर्किट ॲट रेझोनन्स क्वेश्चन घ्या derive an expression for dynamic impedance for parallel circuit at resonance ओके दोघी फिगर आणि खालचं सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे या दोघी फिगर काढायच्या आहेत आणि सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे इथून तुमचा आयसी जातो इथून काय जातो बेटा आले हा काय झाला टोटल बिल व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे बेटा पटापट व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे ओके आता वेअर झेड इज इक्वल टू डायनॅमिक इम्पिडन्स ॲट रेझोनन्स फॉर पॅरलल सर्किट झेड इज इक्वल टू डायनॅमिक इम्पिडन्स for parallel circuit at resonance. L is equal to inductance, C is equal to capacitance. ओके बच्चा झालंय आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होता बेटा तो म्हणजे कंपॅरिझन बिटवीन कोणाकोणामध्ये बेटा सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स प्रचंड MSBTच्या प्रेमात असलेला प्रश्न एकदम आवडीचा प्रश्न आहे ठीक आहे कंपेअर बिटवीन कुठलं बेटा सिरीज रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स क्वेश्चन घ्या कंपेअर बिटवीन सिरीज रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स क्वेश्चन घ्या कंपेअर बिटवीन सिरीज रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स ओके 3 कॉलम करायचे बेटा पहिल्या कॉलममध्ये पॅरामीटर दुसऱ्या कॉलममध्ये सिरीज रेझोनन्स तिसऱ्या कॉलममध्ये पॅरलल रेझोनन्स पहिल्या कॉलममध्ये पॅरामीटर ठीक आहे दुसऱ्या कॉलममध्ये सिरीज रेझोनन्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये पॅरलल रेझोनन्स तिसऱ्या कॉलममध्ये काय बेटा पॅरलल रेझोनन्स चलो व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं 3 कॉलम करायचे व्हिडिओ पॉज करून घ्या ओके पॅरामीटरमध्ये पहिल्या घ्या आता डायरेक्ट लिहून पण घेऊ समजून पण घेऊ बेटा पॅरामीटरमध्ये लिहून घ्या इम्पिडन्स पॅरललमध्ये लिहून घ्या इम्पिडन्स जो असतो ना बेटा तो इथे मॅक्सिमम असतो लक्षात द्या मॅक्सिमम काय असतो तर झेड इज इक्वल टू आर असतो पॅरललमध्ये इम्पिडन्स मिनिमम होतो मिनिमम का होतं बेटा माहिती का तर झेड इज इक्वल टू तुमच्याकडे फॉर्म्युला 1/RC होतो अपॉनला गेलं डिवाइड झालं म्हणजे किंमत कमी होईल इथे इक्वल आहे म्हणजे जेवढी इम्पिडन्सची किंमत आहे सपोज मी इम्पिडन्सची किंमत 5 घेतली तर इथे पण रेजिस्टन्सची किंमत किती आहे 5 इथे इम्पिडन्सची किंमत रेजिस्टन्सची किंमत 5 घेतली 1/5 होऊन जाईल तो 1/5 म्हणजे काय ऑटोमॅटिक पॉईंटमध्ये उत्तर येईल पॉईंटमध्ये म्हणजे किंमत काय झाली कमी झाली म्हणून इथे काय मिनिमम इकडे काही मॅक्सिमम इकडे किंमत जवळजवळ 30 राहते म्हणून मॅक्सिमम आहे इथं किंमत काय होते कमी होते डिवाइड नाही ना डिवाइड केलं ना बेटा नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मल्टिप्लाय करत गेले की उत्तर वाढत जातात डिवाइड केलं की उत्तर छोटे होत जातात इथे डिवाइड होतोय म्हणजे उत्तर छोटं होणार आहे ठीक आहे म्हणून इथे मिनिमम आहे इथे काय येतं मॅक्सिमम सिरीज रेझोनन्सच्या खाली घ्या मॅक्सिमम पॅरलल रेझोनन्सच्या खाली घ्या मिनिमम ठीक आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये झेड इज इक्वल टू इकडे ब्रॅकेटच्या आतमध्ये झेड इज इक्वल टू 1/RC इकडे ब्रॅकेटच्या आतमध्ये झेड इज इक्वल टू इकडे ब्रॅकेटच्या आतमध्ये झेड इज इक्वल टू 1/RC लिहून घ्या त्याच्यानंतर सेकंड आहे बेटा मॅग्निफिकेशन सर्किट पॅरामीटरमध्ये लिहा मॅग्निफिकेशन सर्किट ओके
तुम्हाला माहिती बेटा सिरीज रेझोनन्स हा कुठला असतो? व्होल्टेज मॅग्निफिकेशन सर्किट होतो. क्वालिटी फॅक्टरचे डेफिनेशन मध्ये बघितले आपण. हा काय बेटा? व्होल्टेज मॅग्निफिकेशन सर्किट. हे काय तुमचं करंट मॅग्निफिकेशन सर्किट आहे. हे काय तुमचं करंट मॅग्निफिकेशन सर्किट आहे. हे काय तुमचं व्होल्टेज मॅग्निफिकेशन सर्किट आहे. आपण एक क्वालिटी फॅक्टरच्या डेफिनेशन मध्ये बघितलेले. ठीक आहे. मॅग्निफिकेशन सर्किट लिहिलं बेटा. याच्या खाली लिहा व्होल्टेज मॅग्निफिकेशन सर्किट, पॅरलल रेझोनन्सच्या खाली लिहा करंट मॅग्निफिकेशन सर्किट. चलो सिरीज रेझोनन्सच्या खाली लिहा व्होल्टेज मॅग्निफिकेशन सर्किट, पॅरलल रेझोनन्सच्या खाली लिहा करंट मॅग्निफिकेशन सर्किट. पॅरलल रेझोनन्सच्या खाली लिहा करंट मॅग्निफिकेशन सर्किट. ओके. थर्ड पॅरामीटर बेटा पॉवर फॅक्टर. थर्ड पॅरामीटर कुठलं आहे? पॉवर फॅक्टर. आधी ऐकून घ्या. इथे युनिटी असते म्हणजे 1, इथे पण किती असते? युनिटी म्हणजेच काय? 1. ठीक आहे. पॉवर फॅक्टर युनिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये 1, युनिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. फटाफट. पॉवर फॅक्टर युनिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये 1, युनिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. पुढे नेचर ऑफ सर्किट ऐकून घ्या. इथे Z इज इक्वल टू R होतो म्हणजे रेझिस्टिव्ह सर्किट. इथे पण नियरली इक्वल टू द रेझिस्टिव्ह म्हणजे दोन्हीकडे रेझिस्टिव्ह. नेचर ऑफ द सर्किट पॅरामीटर मध्ये इकडे रेझिस्टिव्ह, इकडे पण रेझिस्टिव्ह. नेचर ऑफ द सर्किट रेझिस्टिव्ह लिहून घ्या. पॅरामीटरच्या खाली नेचर ऑफ द सर्किट, इकडे सिरीज रेझोनन्सच्या खाली रेझिस्टिव्ह, पॅरलल रेझोनन्सच्या खाली पण रेझिस्टिव्ह. त्याच्यानंतर पुढे आहे करंट. करंट इथे ना बेटा I इज इक्वल टू किती असतो? V अपॉन R असतो. का? Z इज इक्वल टू R म्हणून R घेतलं. इथे तसं नाही होत. I इज इक्वल टू V अपॉन काय येते बेटा? ZT टोटल इम्पिडन्स. I इज इक्वल टू किती असतो? V अपॉन ZT. तो इकडे लिहा. करंट I इज इक्वल टू V अपॉन R, इकडे I इज इक्वल टू V अपॉन ZT. करंट I इज इक्वल टू V अपॉन R, इकडे V अपॉन ZT. ओके झालंय. नेक्स्ट पुढे बेटा आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. दोघांकडे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले लिहायचे. इकडे रेझोनन्स FR इज इक्वल टू किती असते? 1/2 पाय अंडर रूट ऑफ LC. इकडे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती असते बेटा माहिती का? FR इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूटच्या आतमध्ये 1/2 पाय अंडर रूटच्या आतमध्ये 1/LC मायनस R चा स्क्वेअर अपॉन L चा स्क्वेअर. पण इफ इथे R इज इक्वल टू 0 झालाच तर FR इज इक्वल टू किती बेटा? 1/2 पाय पुन्हा इंटू अंडर रूटच्या आतमध्ये 1/LC. बरोबर. मग अंडर रूट दोघांना सेपरेट होऊन जाईल. दोघांना सेपरेट झालं तर माहिती बेटा आहे 1/2 पाय इंटू अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ LC. अंडर रूट ऑफ 1चं उत्तर 1, 1 इंटू 1 1 म्हणून 1/2 पाय अंडर रूट ऑफ LC. कधी होईल पण? जेव्हा R ची किंमत काय असेल बेटा? 0. कळाले? इथे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एवढंच लिहून घ्या. पॅरलल रेझोनन्सच्या खाली एवढं सगळं लिहा. पॅरलल रेझोनन्सच्या खाली एवढं सगळं लिहा. सगळंच्या सगळं लिहून घ्या. पॅरलल रेझोनन्सच्या खाली सगळंच्या सगळं लिहायचं. पॅरलल रेझोनन्सच्या खाली सगळंच्या सगळं लिहायचं आहे. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं लिहून घ्या. दोघांच्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओके. नेक्स्ट पुढे काय बेटा आता? क्वालिटी फॅक्टर. व्हिडिओ पॉज करून झालं बेटा. पुढच्या पॅरामीटरच्या खाली लिहा क्वालिटी फॅक्टर. याच्यामध्ये क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला 1/R अंडर रूट ऑफ L/C असा होता. याच्यामध्ये पण क्वालिटी फॅक्टर 1/R अंडर रूट ऑफ L/C असाच आहे. दोघांमध्ये सेम आहे, काही चेंज होत नाही. क्वालिटी फॅक्टर 1/R अंडर रूट ऑफ L/C, 1/R अंडर रूट ऑफ L/C. झालंय. ओके. पुढचा कन्सेप्ट. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट घ्या टाईप ऑफ द सर्किट. पॅरामीटरमध्ये घ्या टाईप ऑफ द सर्किट. पॅरामीटरमध्ये घ्या टाईप ऑफ द सर्किट. सिरीज रेझोनन्समध्ये एक्सेप्टर म्हणून यूज होतो आणि हा रिजेक्टर म्हणून यूज होतो. हा काय म्हणून काम करतो बेटा? एक्सेप्टर. आणि हा काय म्हणून काम होतो? रिजेक्टर. लिहून घ्या. एकाच्या साईडला एक्सेप्टर, एकाच्या साईडला रिजेक्टर. लिहून घ्या पटापट. एका बाजूला एक्सेप्टर, दुसऱ्या बाजूला रिजेक्टर. एका बाजूला एक्सेप्टर, दुसऱ्या बाजूला रिजेक्टर. एका बाजूला एक्सेप्टर, दुसऱ्या बाजूला रिजेक्टर. ओके. झाले बेटा. इथे तुमचं सिरीज रेझोनन्स पॅरलल रेझोनन्सचं कंपॅरिझन झालं. खूप IMP आहे, खूप वेळेस टपकतं. खूप IMP आहे बेटा, खूप वेळेस टपकतं. आता ना बेटा माझे सम्स चालू होते, पण सम्सच्या आधी आपली नेहमीचा फंडा फॉर्म्युले. आज फॉर्म्युले घेऊन घेतो, उद्या सम्स बघू बेटा. ठीक आहे. हेडिंग टाका फॉर्म्युले. हेडिंग टाका फॉर्म्युले. फॉर्म्युलेमध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो की आत्ताच बघितला मी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा 1/2 पाय अंडर रूट ऑफ किती येतं बेटा?
वन अपॉन एल सी मायनस आरचा स्क्वेअर अपॉन एलचा स्क्वेअर. आठवत आहे? इफ आर इज इक्वल टू 0, जर आरची किंमत 0 झाली तर एफ आर इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय. ठीक आहे, डायरेक्ट घेतो अंडर रूट ऑफ एल सी. डायरेक्ट घेतो बेटा. इफ आर इज इक्वल टू 0 कसं आहे आत्ताच एक्सप्लेन केलं. एफ आर इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ एल सी. पहिला फॉर्म्युला हा झाला. सेकंड फॉर्म्युला क्वालिटी फॅक्टरचा क्यू इज इक्वल टू 1 अपॉन आर अंडर रूट ऑफ एल अपॉन सी. क्यू इज इक्वल टू किती असतं बेटा? 1 अपॉन आर अंडर रूट ऑफ एल अपॉन सी. क्यू इज इक्वल टू किती असतं? 1 अपॉन आर अंडर रूट ऑफ एल अपॉन सी. दोन फॉर्म्युलेत एवढे लिहून घ्या. उद्या डायरेक्ट माझे सम्स चालू होते. ठीक आहे, दोन फॉर्म्युलेत व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. उद्या डायरेक्ट माझे सम्स चालू होतील बेटा. ठीक आहे, चल पटापट. ओके, व्हिडिओ पॉज करून लिहून झालेत बेटा. ओके, उद्या माझ्या याच्यावरती सम्स चालू होतील बेटा. दॅट्स ऑल बेटा. बाकीचं होतं. थँक्यू. गुड डे.